मागील भागात गौरी पण आईजवळ येत. हो आई, तुम्ही त्या दोघांना ओळखतात. आई, मी चिरागसाठी लीनाला पसंत केले आहे आणि दिव्यासाठी रोहनला. ओंकारचे बोलणे ऐकून त्या दोघांचा पडलेला चेहरा आनंदित होतो. ते पळतच ओंकारजवळ जातात आणि त्याला मिठी मारतात. आपल्या भावाने आपल्यासाठी आपल्याच आवडीचा जोडीदार निवडले याचा त्या दोघांना खूप आनंद होतो. काय मग आई, दोघांची एंगेजमेंट सोबत करायची? हो चालेल. आणि ते सगळे मिळून आईंना मिठी मारतात. आई, ते तुम्ही लीना आणि रोहनच्या घरी फोन करून पाहायचा कार्यक्रम कधी करायचा ते ठरवा. हो हो, मी बघते सगळं. बरं चला, मी मस्त शिरा बनवला आहे. शिरा खाऊन तोंड गोड करूया. आणि ते सगळे मिळून शिरा खातात. दिव्याला तर एवढा आनंद झाला होता की कधी ती रोहनला सांगते असे तिला झाले होते. तिचे झाले तसे ती रूममध्ये निघून गेली. तिने रोहनला फोन केला आणि सगळं काही सांगू लागली. ते ऐकून रोहनला खूप आनंद झाला. बाकी हे तिघं ऑफिसला निघाले. रोहनला पण खूप आनंद झाला होता. असाच त्यांचा दिवस निघून जातो. असेच दिवसामागून दिवस जात होते. या दिवसात आईने रोहन आणि लीनाच्या घरी फोन करून एंगेजमेंटची बोलणी केली होती. असाच एक दिवस ठरवून त्या दोघांची एंगेजमेंट घरातल्या घरात उरकवली. आता चिराग ऑफिसचे काम करत लीनासोबत बोलण्यात बिझी असायचा आणि दिव्या ऑफिसचा बहाणा करून रोहनला भेटायला ऑफिसमध्ये यायची. आपला ओंकार पण काही ना काही बहाणा करून गौरीला केबिनमध्ये बोलवून तिला त्रास द्यायचा. असेच हसत खेळत त्यांचे दिवस जात होते. आता सगळेच ओंकार आणि गौरीच्या मागे लागले होते, बाळाचं मनावर घ्या म्हणून. तसे त्यांचे प्रयत्न चालू होते. असेच एके दिवशी गौरी ऑफिसमध्ये काम करत असताना चक्कर येऊन पडली. ओंकारची महत्त्वाची मीटिंग चालू होती. रोहन पळतच ओंकारजवळ आला आणि गौरीबद्दल त्याने ओंकारला सांगितले. रोहन, ही मीटिंग तू बघ. एवढं बोलून तो पळतच गौरीजवळ गेला. चिरागने गौरीला त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये आणले होते. डॉक्टर तिला चेक करत होते की ओंकार तिथे आला. त्याला गौरीची खूप काळजी वाटत होती. पण डॉक्टर समोर असल्यामुळे तो काही बोलत नाही, शांत उभा राहतो. डॉक्टरांचे चेक करून झाल्यानंतर ते ओंकारकडे पाहतात. ओंकार काळजीने, काय झाले डॉक्टर? गौरी ठीक तर आहे ना? ते मिस्टर ओंकार. आता पुढे ओंकारला गौरीची खूप काळजी वाटत होती. डॉक्टरचे चेक करून झाले आणि ते ओंकारजवळ आलेत. ओंकारने काळजीने डॉक्टरांना विचारले, गौरी ठीक आहे ना? तिला काय झाले? डॉक्टर हसतच, त्या ठीक आहे. आणि हो, तुमचे अभिनंदन. अभिनंदन का डॉक्टर? ओंकार गोंधळून विचारतो. मिस्टर ओंकार, तुम्ही पॅरेंट्स होणार आहात. डॉक्टर असं बोलताच ओंकारला खूप आनंद होतो. तो थँक्यू म्हणतो. ते 1-2 दिवसानंतर त्यांना हॉस्पिटलला घेऊन या. त्यांच्या पुढील टेस्ट आपण करून घेऊ. हो डॉक्टर, पुन्हा एकदा थँक्यू. वेलकम ओंकार. चला येतो मी. आणि हो, काळजी घ्या त्यांची. हो, ओंकार मान हलवत सांगतो. डॉक्टर जाताच चिराग पळतच ओंकारजवळ येतो. ओंकारला मिठी मारत, दादा कॉंग्रॅच्युलेशन, तू पप्पा होणार आहेस. आणि मी काका. हो चिराग, बरं तू थांब वहिनीजवळ, मी आईला फोन करून सांगतो. हो. चिराग बाहेर जाताच ओंकार गौरीजवळ येऊन बसतो. तिच्या कपाळावर किस करतो आणि तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. खूप आनंद झाला होता त्याला. इकडे चिराग आईंना फोन करून सांगतो, आई, तू आजी होणार आहेस. ते ऐकून आईंना पण खूप आनंद होतो. घरात छोटा पाहुणा येणारा म्हणून सगळेच हॅप्पी होते. गौरीला शुद्ध आली नव्हती, कधी तिला शुद्ध येते आणि ओंकार तिला सांगतोय असे त्याला झाले होते. इकडे घरी चिराग, लीना, रोहन आणि दिव्या ओंकार आणि गौरीसाठी घरातल्या घरात डेकोरेशन करत असतात. कारण खूप वर्षानंतर त्यांच्या घरात एवढा आनंदाचा दिवस आला होता. गौरीला हळूहळू शुद्ध येत होती. तिने हळूहळू डोळे उघडले तर तिला समोर ओंकार दिसला, जो तिचा हात हातात घेऊन बसला होता. अहो,
तो तिला उठून नीट बसवतो. हनी, बरं वाटत आहे ना? ती एवढंच बोलते. तो तिच्या डोळ्यात पाहत, हनी, तू आई होणार आहेस. त्याने हे सांगताच आधी तर तिला विश्वासच बसत नाही. काय, खरंच मी आई होणार आहे? ती तिच्या पोटावरून हात फिरवत, मी आई होणार आहे? हो हनी, तू आई आणि मी पप्पा होणार आहे. गौरीच्या डोळ्यात आता आनंदाश्रू असतात. खूप आनंद तिला झाला होता. ती आनंदाने ओंकारला मिठी मारते. ओंकार पण तिला प्रेमाने मिठीत घेतो. आपण घरी जायचं का? हो, ती एवढंच बोलते. ओंकार तिला उचलून घेतो. अहो, काय करताय? माझ्या बायकोला उचलून घेऊन जातोय. अहो, पण आपण ऑफिसमध्ये आहोत ना. मग काय झाले? तो तिला घेऊन कारजवळ येतो. तिला आत बसवतो. तो पण आत बसतो आणि ते दोघं घरी जायला निघतात. घरी पोचताच आई त्या दोघांना दरवाजाजवळ थांबायला लावते. त्या दोघांना ओवाळून आत या म्हणतात. आत येताच त्यांच्यासाठी हॉलमध्ये डेकोरेशन केलेले होते. ते दोघं मिळून केक कट करतात. एकमेकांना केक भरवतात. त्यानंतर घरातील सगळ्यांना भरवतात. आईंना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतात. बरं चला, खूप उशीर झाला आहे. जाऊन झोपा सगळे. तसे सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. असे दिवस जात होते. सगळं काही ठीक होते. घरातील सगळे गौरीची खूप काळजी घेत होते. गौरीसाठी चिराग आणि लीना यांनी कोर्ट मॅरेज केले होते. लीना पण गौरीची खूप काळजी घेत होती. आता गौरीला 7वा महिना लागला होता आणि आता घरात गडबड होती ती गौरीच्या डोहाळे जेवणाची. ओंकार तर गौरीला खूप जपत होता. तिच्या आवडीनिवडी, तिचे स्विंग होणारे मूड, तिला काय हवं नको, सगळं काही तो बघत होता. घरातील सगळे पण गौरीचे लाड पुरवत होते. त्याचे लग्न झाले तेव्हा सगळे नाराज होते. त्यानंतर चिराग आणि लीनाने पण कोर्ट मॅरेज केल्यामुळे पाहुण्यांना बोलवण्याची संधीच मिळाली नव्हती. पण आता आईने ठरवले होते की गौरीचे डोहाळे जेवण खूप मोठे करायचे, सगळ्यांना बोलवायचे. त्याचीच तयारी घरात चालू होती. आज तो दिवस उजाडला. आज गौरीचे डोहाळे जेवण होते. दिव्याची फ्रेंड गौरीला तयार करत होती. आता गौरीची तब्येत पण छान गुडगुडीत झाली होती. त्यात पुढे आलेले तिचे पोट सौंदर्य वाढवत होते. हिरव्या कलरच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यात फ्लावर्स, ज्वेलरी, खूप सुंदर ती दिसत होती. दिव्या आणि लीना गौरीची नजर काढतात. त्या तिला घेऊन बाहेर येतात. ओंकार, चिराग आणि रोहन बाहेरची सगळी अरेंजमेंट पाहत होते की ओंकारचे लक्ष गौरीकडे जाते आणि तो पाहतच राहतो. त्या दोघांची नजरानजर होताच तो हाताने खूण करून सांगतो, खूप सुंदर दिसते म्हणून. ती सजवलेल्या बंगईवर बसते आणि कार्यक्रमाला सुरुवात होते. ओंकारला तिच्या शेजारी बसायला सांगतात. त्या सगळ्यांनी मिळून काही डान्स बसवले होते. आधी चिराग, लीना डान्स करतात. त्यानंतर दिव्या, रोहन डान्स करतात. ओंकार पण तिच्यासाठी डान्स करतो. ते बघून गौरीला खूप आनंद होतो. डान्स झाल्यानंतर आई गौरीला ओवाळून तिची ओटी भरतात. बाकी घरातील पण एक एक करून तिची ओटी भरत असतात. ओटी भरत असताना गौरीचे डोळे पाणावतात. खूप हॅपी होती ती आणि तिला हॅपी बघून आपला हिरो पण खूप हॅपी होता. गौरी आणि ओंकारला आनंदी बघून चिरागने लीनाच्या कपाळावर ओठ टेकवले आणि हळूच कानाजवळ ओठ नेऊन, काय मग बायको, पुढचा नंबर आपण लावायचा का? त्याच्या अशा बोलण्याने लीना चांगलीच लाजली. आता वेळ होती ती पेढा जिलेबी काढायची. दिव्या गौरीच्या समोर एक ताट घेऊन येते. त्या ताटात 2 बाऊल असतात. दादा, तू बहिणीच्या डोळ्यांवर हात ठेव. ओंकार गौरीच्या डोळ्यांवर हात ठेवतो. तशी गौरी एका बाऊलला हात लावते. गौरीने ज्या बाऊलला हात लावला होता त्यात पेढा होता. तोच पेढा ओंकार गौरीला भरवतो. गौरीने पण त्याला पेढा खाऊ घातला. पेढा काढल्यामुळे सगळ्यांची एकच चर्चा होती, छोटा ओंकार येणार. त्यानंतर सगळे मिळून खूप सारे फोटो काढतात.
गौरी आणि ओंकार पण मिळून खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत असतात. त्यानंतर सगळे जेवायला बसतात. ओंकार गौरीला खाऊ घालत होता आणि तो पण खात होता. आता ते दोघंच असल्यामुळे ओंकार गौरीकडे पाहत, बायको, पहिला बेबी बॉय चालेल मला, पण त्यानंतर तुझ्यासारखी क्यूट परी पण हवी आहे मला, तशी गौरीला असते. डोहाळे जेवणाचा प्रोग्राम खूप छान प्रकारे पार पडला होता. सगळं थकून झोपून जातात. ओंकार मात्र त्याच्या बायकोच्या सुजलेल्या पायाची मसाज करत असतो. ती पण गाढ झोपलेली होती. खरं तर ओंकार रूममध्ये यायच्या आधीच ती झोपून गेली होती. ओंकारचे लक्ष तिच्या सुजलेल्या पायाकडे जाते आणि त्याला वाईट वाटते. तो खाली जाऊन गरम तेल करून घेऊन येतो आणि तिच्या पायाला लावून मसाज करत असतो. काही वेळाने तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. तिच्या कपाळावर किस करून तिच्याकडे प्रेमाने पाहत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. असेच भराभर दिवस जात होते. बघता बघता गौरीला 9वा महिना लागला होता. कधी हॉस्पिटलला जावं लागेल सांगता येणार नव्हते. सगळं काही नॉर्मल असल्यामुळे डिलिव्हरी पण नॉर्मल होईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. आता सगळ्यांना उत्सुकता लागली होती. कधी गौरीची डिलिव्हरी होईल आणि ते सगळे बाळाचे लाड करतील. आणि फायनली तो दिवस उजाडला. अचानक गौरीला लेबर पेन चालू झाले. ती झोपमध्ये ओरडायला लागली, ओंकार पोटात खूप दुखत आहे. ओंकारला तिची खूप काळजी वाटत होती. त्याने आई आणि चिरागला आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून ते पण पडतच त्यांच्या रूममध्ये आले. आई गौरीकडे पाहत, ओंकार, आपल्याला हॉस्पिटलला जावे लागेल. चिराग, तू गाडी काढ. लीना, तू हॉस्पिटलला फोन करून कळव. ओंकार तिला उचलून घेतो आणि खाली घेऊन येतो. चिराग गाडी घेऊन रेडी होता. ते सगळे आत बसतात. त्यांची गाडी निघते हॉस्पिटलला जायला. गौरीला त्रास होत असल्यामुळे ती आई ग म्हणत होती. काही वेळातच ते हॉस्पिटलला पोहोचतात. डॉक्टर तयारीमध्येच होते. गौरीला ते आत घेऊन जातात. बाहेर ओंकार टेन्शनमध्ये एरझाऱ्या मारत असतो. कधी कुणाला न घाबरणारा ओंकार आज खूप घाबरला होता. त्याच्या आई खांद्यावर हात ठेवत, ओंकार, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. 15-20 मिनिटांनी बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि बाहेर टेन्शनमध्ये उभ्या असलेल्या ओंकारच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कधी बाळ बाहेर येतंय असे सगळ्यांना झाले होते. चिरागने तर आनंदाने ओंकारला मिठीच मारली. दादा, काका झालो मी. ओंकारने पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. गौरीसाठी त्याने कोर्ट मॅरेज केले होते हे ओंकारला आठवते. तो मनातच लीना आणि चिरागसाठी काहीतरी ठरवतो. तोच एक सिस्टर बाळाला घेऊन बाहेर आल्या. अभिनंदन, मुलगा झाला आहे. सगळे आनंदाने सिस्टरच्या आजूबाजूला उभे राहिले. त्या छोट्या पिल्लाकडे खूप प्रेमाने सगळे पाहत होते. आईंच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेत. सिस्टरनी बेबीला आईच्या हातात दिले. ओंकारला अजून पण विश्वास बसत नव्हता. त्याचा अंश त्याच्यासमोर आहे म्हणून. खूप प्रेमाने तो बेबीकडे पाहत होता. त्याला बघून गौरीची आठवण आली. तो सिस्टरला गौरीबद्दल विचारतो. त्या पण ठीक आहेत. अजून शुद्धीत आल्या नाही आहेत. येतील थोड्या वेळाने. बाळ आईजवळ होते. जागी असल्यामुळे ते डोळे किलकिले करून पाहत होते. ओंकार पण त्याच्या बेबीकडे प्रेमाने पाहत होता. बेबीला घ्यायची हिंमत अजून तरी झाली नव्हती. आई त्याच्याकडे पाहत, घे बेबीला. तसे ओंकार हात पुढे करतो आणि आई त्याच्या हातात बेबीला देतात. खूप आनंद होतो त्याला स्वतःच्या अंशला हातात घेऊन. दादा, तुझ्यासारखाच दिसतोय ना? चिराग बेबीकडे पाहत बोलतो. ओंकार एवढंच बोलतो. बेबीला बघत त्याचे डोळे पाणवतात. खूप प्रेमाने तो बेबीकडे पाहत होता. दादा, आम्हाला पण बेबीला घ्यायचं आहे. चिराग आणि लीना सोबतच बोलतात. ओंकार लीनाजवळ बेबीला देतो. ते दोघं मिळून बेबीला पाहत होते. ओंकारला गौरीला पाहायचे होते.
तो गौरी असलेल्या रूममध्ये येतो. तिला अजून पण शुद्ध आली नव्हती. तो तिच्याजवळ येऊन बसतो. तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिचा हात हातात घेऊन बसतो. 15-20 मिनिट ओंकार तिथेच गौरीजवळ बसला होता. हळूहळू गौरीला शुद्ध येत होती. तिने डोळे उघडले आणि तिला तिच्या प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसला. ओंकारला बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ओंकार मात्र काळजीने, "हनी, तू ठीक आहेस ना? त्रास होतोय का तुला?" "अहो, मी ठीक आहे, पण आपले बाळ?" ती इकडे तिकडे पाहत त्याला विचारत होती. "ते मुलगा झाला आहे आपल्याला. बाहेर लीना आणि चिरागजवळ आहे बाळ. तुला माहिती आहे हनी, आपले बाळ माझ्यासारखेच आहे." गौरी हसत, असणारच ना, कारण मी सगळ्यात जास्त तुमच्याकडेच पाहायची आणि देवाकडे पण हेच मागायची की माझे बाळ त्याच्या पप्पांसारखे होऊ दे म्हणून." तो तिच्या हातांवर ओठ टेकवत "थँक्यू हनी" म्हणतो. तो चिराग आणि लीना बेबीला घेऊन आत येतात. ते बाळाला गौरीच्या जवळ झोपवतात. "अभिनंदन वहिनी." गौरी पण हसत थँक्यू म्हणते. लीना चिरागचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन जाते. आता रूममध्ये ते तिघंच होते. गौरी आणि ओंकार बेबीकडे खूप प्रेमाने पाहत होते. गौरीचे तर डोळे पाणावले होते. जे लग्न पुढे जाऊन टिकते की नाही, त्यांनाच आज मुलगा झाला होता. "हनी, तू आराम कर. बेबी झोपला आहे तर मी बघतो बेबीकडे." गौरी पण झोपते. काही वेळातच तिला झोप लागून जाते. ते दोघं शांत झोपलेले असतात आणि ओंकार त्या दोघांकडे प्रेमाने पाहत असतो. कारण आज त्याची फॅमिली पूर्ण झाली होती. दुसऱ्या दिवशी गौरीला डिस्चार्ज मिळाला होता. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे सगळं काही ठीक होते. बेबी घरी येणार म्हणून बेबीच्या काका-काकूंनी आणि आत्या-मामांनी पूर्ण बंगलो सजवला होता. ओंकारची रूम पण खूप सुंदर प्रकारे सजवण्यात आली. ओंकार आणि गौरी बेबीला घेऊन बंगलोमध्ये येतात. समोर तर जणू फुलांची चादरच अंतरली होती. बेबी ओंकारजवळ होता. गौरी आणि ओंकार हळूहळू फुलांच्या पाकळ्यांवरून चालत दरवाजाजवळ आले. आईंनी त्या तिघांचे औक्षण केले. गौरी आणि ओंकार बेबीला घेऊन आत प्रवेश केला. त्यानंतर समोर केक ठेवला होता. त्या सगळ्यांनी मिळून केक कट केला. गौरीने सगळ्यांना केक खाऊ घातला. लीना आणि चिरागकडे पाहत, "बेबी म्हणतोय, माझ्यासोबत खेळायला मला कुणीतरी पाहिजे." "काय मग, तुम्ही कधी घेताय चान्स?" तशी लीना लाजून गौरीला मिठी मारते. चिराग मात्र प्रेमाने लीनाकडे पाहत असतो. लग्न झाल्यापासून ती घरात सगळ्यांची काळजी घेत होती. चिरागला पण वेळ देत होती. चिराग मनातच म्हणतो, "बायको, आपण पण चान्स घ्यायला काही हरकत नाही." तोच ओंकार गौरीकडे पाहत, "त्यासाठी मी सगळी तयारी केली आहे." "कसली तयारी?" गौरी गोंधळून त्याला विचारते. "त्याचे लग्न झाल्यानंतर ते कुठेही फिरायला गेले नाही. तर मी त्यांच्यासाठी 1 आठवड्याचे हनीमून पॅकेज बुक केले आहे. ते दोघं उद्याच युरोपला जात आहे." ते ऐकून गौरी, आई, रोहन आणि दिव्याला खूप आनंद होतो. पण हे दोघं मात्र शॉक लागल्यासारखे ओंकारकडे पाहत असतात. ओंकार बेबीला दिव्याकडे देऊन चिरागसमोर येऊन उभा राहतो. "चिराग, तुम्ही दोघांनी गौरीसाठी कोर्ट मॅरेज केले. तेव्हा पण फिरायला न जाता गौरीची काळजी घ्यायला घरीच थांबले. पण आता नाही. आता तू लीनाला घेऊन बाहेर जाणार आहेस. तुम्ही पण तुमचा क्वालिटी टाईम नको एन्जॉय करायला का? मग बेबीला अजून एक सोबती कसा येईल?" यावर चिराग लाजून ओंकारला मिठी मारतो. "अरे बापरे." चिरागला लाजता पण येते. ओंकार त्याला चिडवत बोलतो. आईंचे तर डोळे पाणावतात. आपली मुले किती समजदार आहे याचा त्यांना अभिमान वाटत होता. आणि ओंकारचे तर करावे तेवढे कौतुक कमीच होते. कारण खूप लहानपणापासून त्याच्या अंगावर जबाबदारी आली होती. ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली होती. ऑफिसचे बघून घरातील सगळ्यांची काळजी असायची त्याला. आई मनातच, "या भावाभावांचे असेच प्रेम राहू दे देवा, हीच प्रार्थना करते मी." चला मग
बॅग पॅक करायला घ्या आणि हो चिराग माझ्या बहिणीला शॉपिंग करायला घेऊन जा. तिला जे आवडेल ते सगळं काही घेऊन दे. वहिनी ती आल्यापासून सगळं काही तिच्या आवडीचे देते. तशी लीना पुन्हा लाजते. आई सगळ्यांकडे पाहत, बरं चला देवघरात जाऊन नमस्कार करूया. ते सगळे देवघरात येतात आणि देवाला नमस्कार करतात. त्यानंतर गौरी ओंकार बेबीला घेऊन रूममध्ये येतात. रूम पण खूप छान प्रकारे सजवलेली होती. गौरी बेबीला पाळण्यात टाकते आणि ती बेडवर जाऊन झोपते. ओंकार तिच्या कपाळावर ओठ टेकवून, हनी आराम कर, मी आहे स्टडी रूममध्ये, एवढं बोलून तो स्टडी रूममध्ये निघून जातो. इकडे चिराग लीनाच्या आवडीनुसार शॉपिंग करत असतो. असाच त्यांचा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी चिराग आणि लीनाची फ्लाईट असते, तर ते निघून जातात. आईंना गावाकडे मंदिरात जायचे होते, तर त्या पण तिकडे जायला निघतात. दिव्या रोहन पण बाहेर फिरायला जातात. आता घरात हे तिघंच असतात. बेबीसोबत गप्पा मारत असतात, खूप फोटो काढत असतात. असंच हसत खेळत त्यांचा दिवस निघून जातो. बघूया पुढील भागात बाळाचे बारसे आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.